प्रेक्षकांना विनंती आहे चला मैदानाचा खाली करायचं प्लीज प्लीज आम्हाला नावासुद्धा सांगायचं बाबू बताने का नहीं लोग ना निपुल 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 आणि दरम्यान दरम्यान निपुल आणि दरम्यान दोन्ही फलंदाज उतरत हेमंत गोलंदाजी करतोय बघूया इथे मात्र सुरेख गोलंदाजी पहिलाच चेंडू डॉट चेंडू सुरेख गोलंदाजी मिस्टर हेमंत यांची बघूया इथे मात्र निपुल इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र बघा इथे एफर्ट देतात आपल्या संघासाठी अबव 40+ चे खेळाडू डॉट चेंडू हेमंत गोलंदाजी मार्कवर इथे मात्र सुरेख गोलंदाजी लेग कटर करतोय बॅट्समॅनला काही समजलं नाही 3 लगातार चेंडू डॉट सुरेख गोलंदाजी करतोय मिस्टर हेमंत निपुलला मात्र थांबवून ठेवलाय बघूया फायनलचा सामना रंगतोय जाई सी वर्सेस जाई बी संघ इथे मात्र बॅटची कडा लागून आउट होते चला बॅट्समॅन नेम सांगायचं कृणाल फलंदाजी मार्कवर 4 चेंडू हाताळून दिले सुरेख गोलंदाजी करतात मिस्टर हेमंत इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात सुद्धा डॉट चेंडू सुरेख गोलंदाजी कंजूस पद्धतीने गोलंदाजी करतो मिस्टर हेमंत अजूनपर्यंत 0 धावा 1 गडी बाद 5 चेंडू हाताळून झालेत आणि एकही सुद्धा धावा दिली नाहीये शेवटचा चेंडू लेग कटर हे मात्र सुरेख पद्धतीने खेळून काढलाय 1 रन मात्र भेटेल 1 रनात वाढ सुरेख गोलंदाजी मिस्टर हेमंत यांची एक घडी बाद स्कोर झालं तर फक्त 1 गोलंदाजी मार्गवर आता मिस्टर नाव सांगायचं नाव काय विनोद 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 बघूया दुसरा शतक हाताळतो मिस्टर विनोद त्याला लवकरात लवकर सामना खेळवायचा ते मात्र शॉर्ट चेंडू बॅटची कडे लागून जातोय बॉल थर्डमॅनच्या दिशेने 1 रन मात्र घेतली जाते 1 धावा पूर्ण केली जाते नो चेंडू असणार आहे बघूया फ्री चेंडू असणार आहे 1+1 असे 2 धावा मिळतात 3 धावा झाल्या तर संघाचे बघूया फलंदाजी मार्कवर मिस्टर धर्मीन जाई ए संघाकडून सुरेख गोलंदाजी केली होती पहिल्या सामन्यात आता मात्र फलंदाजी करावी लागेल बघूया स्कोरवरचा विचारला खूप कमी स्कोर इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र बॉल सुटकावला गेला डॉट चेंडू चांगला कमबॅक मिस्टर विनोद यांचा. त्याला घाई करायचंय
ते मात्र बॅटची गळा लागून जाते. एक छोटी धावा घेतली जाते एका रनात भर. स्कोर झालं 4. 2 चेंडू आताडून झालेत अजूनपर्यंत. 4 चेंडू बाकी आहे. 3 षटकाचा सामना असणार आहे. हे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी. आम्ही उद्या जातो ते चालेल. तुम्हाला ऍड्रेस दे बस. मी थोडा कॉमेंट्री करायला कॉल करतो. सुरेख गोलंदाजी हाताळतो मिस्टर विनोद धार्मिन. ते मात्र रोखून ठेवलाय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर लागलाय तो फक्त 5 धावा. शेवट षटक. बघूया शेवटचा षटक कोण हाताळतोय. बॉडीगार्ड देवाने लालवर कोण आहे. थँक्यू डीजे. शेवटचा षटक बाकी आहे मिस्टर जिग्नेश. बघूया फक्त 5 धावा आतापर्यंत झालेत. हे मात्र मोठे फटके येणे गरजेचं आहे. परंतु इथे मात्र सुरेख गोलंदाजी केली जाते. इथे मात्र रनआउटच्या रूपात मात्र मिस्टर धार्मिकला तंबूत परत यावं लागेल. डीजे थँक्यू डीजे. बॅट्समॅन कोण आहे आता? बॅट्समॅन दिग्विजय. दिग्विजय. बघूया सुरेख गोलंदाजी हाताळले. इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र डॉट चेंडू. उसळी पद्धतीचे चेंडू होता. 5 धावावर रोखून ठेवलाय. बघूया लो स्कोरिंग अजूनपर्यंत. फायनलची मॅच चालू आहे आणि इथे मात्र थोडासा बॅकफुटला जातोय जाई बी संघ. इथे मात्र फाईन लेगच्या दिशेने बॉल ढकलावून लावलाय. बघूया जाईल का. यस चौकार. डीजे थँक्यू डीजे. इथे मात्र 3 चेंडू अजून बाकी आहेत. बघूया स्कोर झाले तो 9 धावा. 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. फायनलचा सामना पाहतोय आपण. इथे मात्र मोठा फटका खेळला जातो लॉंगाच्या दिशेने. या खूप उत्कृष्ट फिल्डिंग म्हटलं गेलं. नक्की आपल्या संघासाठी 3 रन मात्र नक्की वाचवले. एका रनात समाधान मानावं लागेल. एका रनात वर संघाचा स्कोर झाला तर 10. शेवटचे 2 चेंडू आहे ना बाकी. धार्मिन फलंदाज मार्कवर. बघूया हे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात बॉल परत एक पुन्हा डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी. शेवटचा चेंडू येणं बाकी. सुरेख गोलंदाजी मिस्टर जिग्नेश. इथे मात्र मिडॉनच्या दिशेने बॉल ढकलावला जातोय आणि एका रनावर समाधान मानावं लागेल.
3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर झाला तर 11 आणि 12 रनाचा पाठलाग करायचा आहे ते जायसी संघाला. डीजे त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, घाई करायचं. चला यानंतर आपण कोकण गटातल्या फायनलचा सामना पाहणार आहोत. मेगा फायनलचा सामना चला यानंतर आपण एक मोठा मेगा फायनलचा सामना पाहणार आहोत. कनिष्का टायटन्स वर्सेस हनुमान आळे. एका साइडला जयराज तर एका साइडला चला एका साइडला धनंजय तर एका साइडला प्रिन्स. दोन नावाजलेले फलंदाज आपल्याला आमने सामने पाहायला भेटतील. या 12 रनाचा पाठलाग मात्र करावा लागेल. जायसी संघाला 18 चेंडू 12 धावा. उद्या पहिले फलंदाजी मार्कवर आहेत ते मिस्टर महेश मिस्टर हेमंत फलंदाजी मार्कवर. इथे मात्र सूर्यकाचा फटका खेळला जातोय कवचरच्या दिशेने. एक रन मात्र पूर्ण केली जाते. एका रनात श्री गणेशा होते आपल्या संघाचं. ते मात्र सुरेख गोलंदाजी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न परंतु डावाचा चेंडू. हे मात्र सुरेख गोलंदाजी केली जाते. नाही मला वाटतं अंपायरचा डिसिजन वाईट. एक अतिरिक्त धाव 2 रनांनी भर. ते मात्र डीप एक्स्ट्राच्या दिशेने ढकलून काढला. बॉल जाईल का? यस. धावत्या खेळाडू परत सीमा पार चौका वाजव डीजे. सहा धावा. तिथे मात्र सूर्यकाचा फटका मिडॉनच्या दिशेने जाते. बॉल परंतु तिथे मात्र सूर्यकाचा क्षेत्ररक्षण केला जातं. एका रनावर समाधान मानावं लागेल. एका रनात भर स्कोर बोर्डवर स्कोर लागला तर 7 धावा. सॉरी 8 धावा. 4 भूपेंद्र माची स्टेज पर हवे. भूपेंद्र माची बबिन भाई टोकिया स्टेज पर आवे.
गोपिन टोक्या श्री गोपिन टोक्या कुठेवा नसतील आपली जा समालोचक कक्षाकडे यायचं तुमचं सहर्ष स्वागत आहे मान्य श्री गोपिन टोक्या प्लीज तुमचं हार्दिक स्वागत आहे आणि इथे मात्र फुलटॉस चेंडू एक धावा घेतली जाते एका रनात बरं स्कोर झालाय तो 8 धावा इथे मात्र सुरेख अशी गोलंदाजी 4 धावांची गरज इथे मात्र थोडीशी लूज फिल्डिंग केली जाते आणि थर्डमॅनच्या दिशेने चौकार आणि इथे मात्र मॅच समाप्त होत आहे जाईस सी संघ मात्र विजेता ठरतोय कॉंग्रॅच्युलेशन जाईस सी संघ डीजे अमन